नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून ॲग्रीस्टॅगच्या अंतर्गत फार्मर आय डी उपलब्ध करून दिले जात आहेत आणि हेच फार्मर आय डी बनवलेल्या शेतकऱ्यांना आता एक लाभ देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्याच अंतर्गत एक महत्त्वाचा असा लाभ तो म्हणजे ऑनलाईन पीक कर्ज, अर्थात या शेतकऱ्यांना दिले जाणारे KCC कार्ड. मित्रांनो, यांच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक ही आणि महत्त्वाची असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी याची जी काही पार्श्वभूमी आहे ती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून ॲग्रीस्टॅग अंतर्गत आणण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, 2,847 कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी या डिजिटल युगाशी जोडण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जातो आहे. तर शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती आधार कार्डला लिंक करणं, शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे तपशील पूर्णपणे आधार कार्डला जोडणं, शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाची माहिती जोडणं, शेतकऱ्याच्या उत्पन्नाची माहिती जोडणे आणि शेतकऱ्यांना हवामानविषयी सल्ले देणं. तर शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या राबवलेल्या जाणाऱ्या कृषी योजनांचा लाभ या ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून फार्मर आय डीच्या माध्यमातून देणं, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पीक विमा हे सर्व या फार्मर आय डीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आपले जे पीक आहे त्या कर्जाची गरज शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध जे काही पायाभूत सुविधा आहेत या निर्मिती करण्यासाठी ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून ओळखून या शेतकऱ्यांना या पायाभूत सुविधांसाठी किंवा शेतीसाठी जी काही दिली जाणारे पीक कर्ज आहेत हे सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर मित्रांनो, यासाठी आपण पाहिलं होतं की पहिल्या टप्प्यामध्ये ॲग्रीस्टॅगच्या अंतर्गत PM किसानच्या लाभार्थ्यांनी फार्मर आय डी जनरेट करायला सुरुवात झाली होती. फार्मर आय डी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी, नुकसान भरपाई, पीक विमा असेल किंवा जी काही इतर बाबी असतील, कृषी योजनेचा लाभ असतील, हे पूर्णपणे या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले होते. प्रत्येक ठिकाणी आता फार्मर आय डी मागितला जात असे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, याच्याचमध्ये आपण पाठीमागे सुद्धा एक अपडेट घेतली होती की ज्या शेतकऱ्यांच्या आता फार्मर आय डी जनरेट झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून KCC उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांकडे पीक कर्ज आहेत, ज्या शेतकऱ्यांकडे पीक कर्ज नाहीत, ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज आहेत परंतु इतर पायाभूत सुविधांसाठी कर्जाची गरज नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना KCC कार्ड उपलब्ध करून देऊन त्यांच्यामध्ये वाढ करणं किंवा त्या शेतकऱ्यांना पत पुरवठा करणं हे काही उद्दिष्ट याच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर RBIच्या माध्यमातून सुद्धा यापूर्वी SBI बरोबर एक करार करण्यात आलेला होता, ज्याच्या माध्यमातून ₹1 या ठिकाणी पीक कर्ज आणि अगदी कुठल्याही प्रकारचे कागदपत्र न मागता, बँकेची हेलपाटे न मारता ऑनलाईन पद्धतीने ती पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा देण्यासाठी तो करार करण्यात आलेला होता. आता याच्याबद्दल आपण अपडेट घेतल्यानंतर बऱ्याच जणांच्या माध्यमातून विचारणा केलेली होते. असे करार, अशा बाबी फक्त कागदोपत्री राहतात, परंतु मित्रांनो, हे कागदोपत्री राहणारी बाब नाही, कारण याची अंमलबजावणी करण्यासाठी उशीर लागतो. पण होणारी अंमलबजावणी ही नक्की दिलासादायक असते. यापूर्वी आपण जनसमर्थ पोर्टलबद्दल सुद्धा माहिती घेतली होती. अखेर हे जनसमर्थ पोर्टल आता 1 ऑगस्टपासून शेतकऱ्यांसाठी सुरू होणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपण यापूर्वीसुद्धा पाहिलं होतं की फार्मर आय डी जनरेट झाल्यानंतर तुम्ही KCCसाठी एलिजिबल आहात का, अर्थात KCCसाठी पात्र आहात का, हे तपासण्याची सुद्धा मुभा देण्यात आली होती. आता याच्या जे KCCसाठी पात्र असतील, तर मित्रांनो, जे शेतकरी जे KCCसाठी पात्र असतील त्यांना आता KCCसाठी अप्लाय करायची सुद्धा मुभा दिली जाणार आहे. आता यापूर्वी आपण KCCसाठी जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून अप्लाय करत असताना याच्या अंतर्गत जे काही व्हेरिफिकेशन करायचे होते ते व्हेरिफिकेशन होत नव्हतं, कारण या पोर्टलवरती काही तांत्रिक बाबी अपूर्ण होत्या आणि आता तांत्रिक बाबी पूर्ण करून 1 ऑगस्टपासून शेतकऱ्यांना KCCचं ॲप्लिकेशन करता येणार आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील मी एक व्हिडिओ परिपूर्ण असा बनवलेला आहे. पोर्टल सुरू झाल्यानंतर याच्यावरती तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, हे पोर्टल अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता. याच्या अंतर्गत तुम्हाला काय डाटा द्यावा लागतो याच्याबद्दल परिपूर्ण असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल मित्रांनो. याच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या किंवा जवळच्या CSC सेंटरमधून, जवळच्या कम्प्युटर सेंटरमधून सुद्धा या KCCसाठी अप्लाय करू शकता. मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड ज्याच्याकडे आहे ते किंवा ज्यांना याचा वापर माहिती आहे त्यांना किसान क्रेडिट कार्डचं महत्त्व माहिती आहे. कारण किसान क्रेडिट कार्डमध्ये शेतकऱ्यांना एखाद्या पिकासाठी जर पीक कर्ज दिलं जात नाही
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे तुम्हाला गाई म्हशी खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी लागणारी रक्कम तुम्ही किसान क्रेडिट कार्डमधून वापरू शकता. तुम्हाला जर विजेच्या पंपाची मोटर घ्यायची असेल, तुम्हाला तुमच्या कृषी अवजारांची खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला इतर काही बाबी असतील ज्या शेतीमध्ये आवश्यक असतील, अशा बाबी खरेदी करण्यासाठी सुद्धा त्याच्या अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, हेक्टरी 1,67,000 रुपयाची जी काही मर्यादा होती ती लाख रुपयापर्यंत आणली होती. ती लाखावरून आता ती 5 लाखापर्यंत नेलेली आहे मित्रांनो. तर परंतु डायरेक्टली तुम्हाला हेक्टरी 5 लाख दिले जात नाही. हे त्याच्या अंतर्गत समजण्यासारखं आहे. त्याच्याबद्दलसुद्धा मी एक सविस्तर असा व्हिडिओ बनवणार आहे की किसान क्रेडिट कार्ड नेमकं कसं दिलं जातं, त्याच्यामधील मर्यादा कशी वाढते. जुना एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही पाहिलं नसेल तर त्या देखील तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचा जो काही दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट होत, ज्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांना 1 ऑगस्टपासून जनसमर्थ पोर्टलवरती KCCसाठी अप्लाय करता येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला नवीन योजनेची सगळ्यात अगोदर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला बेल आयकॉनला नक्की दाबा मित्रांनो, घंटेला नक्की दाबा. धन्यवाद मित्रांनो.